भगवंतांनी आपल्याला एवढे महागडे शरीर दिले, डोळे दिले, हात दिले, पाय दिले. मला सांगा, जर डोळे नसतील, ज्याला डोळे नाही त्या व्यक्तीला विचार डोळ्याची किंमत काय? ऑपरेशन केलं, जर डोळा दुसरा टाकायचा म्हटलं, हात दुसरं टाकायचं म्हटलं तर किती लाख रुपये लागतील? हजारावर 100वर काम होतं का ते? मग करोडो रुपयाची, लाखो रुपयाची आपल्याकडे संपत्ती आहे. मग का आपण बरे बरे खूप छान भगवंताने भरभरून दिलंय. देव माझ्या जवळ नसावा. इथं बसलेल्यापैकी आहे का तुम्ही त्याला वाटते की नको मला देवाची भेट नको? आहे का कोणी असं? कोणीच नाही. लहानातल्या लहान मुलाला जरी विचारलं ना, बाळा तुला देवाला भेटायचंय का, देव आवडतो का, तोही सांगेल हो मला आवडतो देव. मग देव आपल्या जवळ राहावा असं वाटतंय ना, भेटावा असं वाटतंय ना. आणि बघा, आपण देवाच्या घरी जाण्याअगोदर देवाला आपल्या घरी जाऊया बरं का. आपण देवाच्या घरी जाण्याअगोदर देवाला आपल्या घरी घेऊया. त्याच्यासाठी काय करावं लागेल? नामचिंतन करावं लागेल, आनंदी राहावं लागेल. आणि पैसे लागतात का? मला सांगा, तुम्हाला हसायचंय तर पैसे लागतात का? टॅक्स वगैरे आहे का त्याच्यावर हसण्यासाठी? नाही, तुम्हाला टॅक्स भरावा लागेल जर हसायचं असेल. फ्री आहे आणि कुठेही कधीही हसू शकता तुम्ही. त्याचा फायदा काय? माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, शेवटचा जो भगवद्गीतेतला श्लोक आहे, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. सर्वांच्या पाठात आहे हा श्लोक, बरोबर? मग त्याच्यावरती भाष्य करताना माऊली सांगतात, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम आती जैसा. सुखी पुरुषोत्तम आती जैसा. देव कुठे राहतो? आनंदी माणसाजवळ, नेहमी प्रसन्न चित्त असेल त्या व्यक्तीजवळ, त्या माणसाजवळ देव राहतो. म्हणून जर ज्याला त्याला वाटतंय ना देवाने माझ्याकडे यावं, देव माझ्याजवळ असावा, त्यांनी नेहमी प्रसन्न राहायचे आणि नामचिंतन करायचे.